हॅलो स्टुडंट्स, मी बोरगावकर मॅडम. आज आपण एस पी या विषयातील प्रकरण 2 संस्थात्मक वित्ताचे स्रोत यामधील अग्रहक्क भाग हा घटक अभ्यासणार आहोत. परीक्षेच्या दृष्टीने हा टॉपिक फार महत्त्वाचा आहे. मागील भागात भाग व समहक्क भागांची वैशिष्ट्ये अभ्यासली. बाह्य मार्गाने भांडवल गोळा करण्यासाठी कंपनी समहक्क भागांची विक्री करते, तशीच अग्रहक्क भागांचीही विक्री करून कंपनी भांडवल गोळा करते. अग्रहक्क भाग म्हणजे काय? तर ज्या भागांना काही विशेष अग्रक्रम हक्क व विशेष सवलती दिल्या आहेत त्या भागांना अग्रहक्क भाग असे म्हणतात. असे हक्क व अधिकार समहक्क भागधारकांना दिलेले नसतात. हे विशेष अग्रहक्क पुढीलप्रमाणे: नंबर 1, लाभांश देतेवेळी कंपनी यांचा अग्रक्रमाने विचार करते. नंबर 2, कंपनी विसर्जनावेळी भागभांडवलाच्या परतफेडीसाठी अग्रक्रमाने विचार करते. म्हणजेच अग्रहक्क भागधारकांना जे अग्रहक्क मिळतात, जे प्रथम हक्क मिळतात, ते 2 प्रकारचे आहेत. लाभांश देतेवेळी कंपनी प्रथम यांना लाभांश वाटप करणार आणि मग समहक्क भागधारकांना लाभांश वाटप करणार. दुसरा हक्क, कंपनीचं जर विसर्जन करायचं असेल, कंपनी व्यवसाय बंद करायचा असेल, तर प्रथम यांचं भागभांडवल परत केलं जातं आणि नंतरच समहक्क भागधारकांना त्यांचं भांडवल परत मिळू शकतं. म्हणजेच अग्रहक्क भागांवरती जे 2 अग्रहक्क मिळतात ते महत्त्वाचे आहेत. पहिला, लाभांश पहिल्यांदा मिळतो. दुसरा, कंपनी विसर्जनाच्या वेळी भागभांडवल परत केलं जातं. अग्रहक्क भागधारकांना दरवर्षी निश्चित दराने लाभांश दिला जातो. लाभांशाचा दर पूर्वनिर्धारित असतो. अग्रहक्क भागधारकांना मतदानाचा सर्वसाधारण हक्क नसतो, परंतु त्यांच्या हितावर परिणाम करणाऱ्या बाबींवर ते मतदान करू शकतात. उदाहरणार्थ, त्यांच्या हक्कांमध्ये बदल किंवा कंपनीची विक्री. अग्रहक्क भागधारकांना मतदानाचा सर्वसाधारण हक्क नसतो, म्हणजेच समहक्क भागधारकांना मतदानाचा सर्वसाधारण जसा हक्क असतो तसा अग्रहक्क भागधारकांना दिला जात नाही, कारण लाभांश आणि भागभांडवल परतफेडीवेळी त्यांना अग्रहक्क दिलेला असतो. यामुळं कंपनीची जोखीम स्वीकारणारे ते मालक होऊ शकत नाहीत आणि म्हणूनच त्यांना मतदानाचा सर्वसाधारण हक्क दिलेला नसतो. परंतु त्यांच्या हितावर, त्यांच्या लाभावर परिणाम करणाऱ्या काही गोष्टी असतील तर मात्र ते मतदान करू शकतात. उदाहरण इथं दिलेली आहेत की त्यांच्या हक्कांमध्ये काही बदल होत असतील किंवा कंपनीची विक्री जर होणार असेल तर अशा वेळी ते मतदान करून आपले मत देऊ शकतात किंवा आपले मत मांडू शकतात. अग्रहक्क भागधारक हे कंपनीचे सहमालक आहेत, परंतु ते नियंत्रक नाहीत. मग नियंत्रक कोण आहे? तर नियंत्रक समहक्क भागधारक असणार आहेत. अग्रहक्क भागधारक हे जागरूक गुंतवणूकदार आहेत, कारण त्यांना त्यांच्या गुंतवणुकीची काळजी असते. त्यांना लाभांश नियमित हवा असतो. हे भागधारक भांडवल संरचनेमध्ये मधल्या फळीतील स्थानावर आहे. यानंतर अग्रहक्क भागांची वैशिष्ट्ये आपण अभ्यासायची आहेत. अग्रहक्क भागांची वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे दिलेली आहेत. यामध्ये पहिलं वैशिष्ट्य आहे लाभांशाकरिता अग्रहक्क. लाभांश वाटपाच्या वेळी अग्रहक्क भागधारकांना समहक्क भागधारकांपेक्षा अग्रक्रम दिला जातो. म्हणजेच अग्रहक्क भागधारकांना लाभांश प्रथम वाटप केला जातो. अग्रहक्क भागधारकांना दरवर्षी स्थिर दराने लाभांश दिला जातो. कंपनीने मिळवलेल्या नफ्यातून अग्रहक्क भागधारकांना दरवर्षी लाभांश दिला जातो आणि म्हणून पहिलं वैशिष्ट्य म्हटलेलं आहे लाभांशाकरिता अग्रहक्क. म्हणजे पहिला हक्क त्यांना लाभांशाकरिता मिळालेला आहे. समहक्क भागधारकांना लाभांश वाटप होण्यापूर्वी अग्रहक्क भागधारकांना लाभांश वाटप झाला पाहिजे, त्यांना तसा अधिकार दिलेला आहे, कारण त्यांनी अग्रहक्क भाग खरेदी केलेले आहेत. नंबर 2चं वैशिष्ट्य आहे भांडवल परतफेडीचा अग्रहक्क. कंपनी विसर्जनाच्या वेळी भागभांडवलाच्या परतफेडीसाठी अग्रहक्क भागधारकांचा अग्रक्रमाने विचार केला जातो. प्रथम भांडवल परतफेड या अग्रहक्क भागधारकांना केली जाते आणि नंतर समहक्क भागधारकांचा विचार केला जाणार आहे.
अग्र हक्क म्हणजे प्रथम मिळालेला दिला गेलेला अधिकार, त्यालाच अग्रहक्क असं म्हटलेलं आहे. तर हे जे 2 हक्क त्यांना दिलेले आहेत म्हणून तर त्यांना अग्रहक्क भागधारक असं म्हणतात. तिसरं वैशिष्ट्य आहे स्थिर आणि निश्चित लाभांश. अग्रहक्क भागांना एका ठराविक दराने लाभांश दिला जातो. हा स्थिर दर अग्रहक्क भागांची विक्री करतानाच निश्चित केलेला असतो. परंतु लाभांशाचा दर जरी पूर्वनिश्चित असला तरी हा लाभांश केवळ नफ्यातूनच दिला जातो. यामुळे एखाद्या आर्थिक वर्षात कंपनीला पुरेसा नफा झाला नाही आणि कंपनीने लाभांश दिला नाही तर अग्रहक्क भागधारकांना लाभांशावर हक्क सांगता येणार नाही. बघा हा मुद्दा समजला का? अग्रहक्क भागधारकांना दिला जाणारा लाभांश हा पूर्वनिर्धारित आहे. त्यांना तो निश्चित दरानेच दिला जाणार आहे, दरवर्षी दिला जाणार आहे. परंतु जर कंपनीला लाभच झाला नाही, कंपनीला नफाच मिळाला नाही तर मात्र कंपनीने अग्रहक्क भागधारकांना लाभांश दिला नाही तर अशा लाभांशावर अग्रहक्क भागधारकांना हक्क सांगता येत नाही, कारण ते सुद्धा एक प्रकारे कंपनीचे सहमालक आहेत. आणि सहमालक या नात्यानं कंपनीला जर नुकसानच झालेलं आहे किंवा कंपनीला नफा मिळालेला नाही आहे तर या अग्रहक्क भागधारकांना लाभांशावर त्या वर्षीचा हक्क सांगता येणार नाही. नंतरचं वैशिष्ट्य आहे भांडवलाचे स्वरूप. अग्रहक्क भाग कंपनीला कायमस्वरूपी भांडवल पुरवत नाहीत. आपण पाहिलं मागील भागात समहक्क भागधारकांचं वैशिष्ट्य अभ्यासताना आपण असं पाहिलं की समहक्क भागधारक कंपनीच्या समहक्क भागांची खरेदी करतात आणि कंपनीला कायमस्वरूपी त्या रूपामध्ये भागभांडवल पुरवतात. परंतु अग्रहक्क भाग कंपनीला कायमस्वरूपी भांडवल पुरवत नाहीत. म्हणजेच एका ठराविक कालावधीनंतर कंपनीला अग्रहक्क भागभांडवलाची परतफेड करावी लागते. समहक्क भागभांडवल कंपनी तिच्या लाईफटाईम वापरते, परंतु अग्रहक्क भागभांडवलाची परतफेड कंपनीला एका विशिष्ट कालावधीनंतर करावी लागते. कंपनी अमेंडमेंट ॲक्ट म्हणजे कंपनी सुधारणा कायदा 1988 नुसार कंपनीला न परतफेडीच्या अग्रहक्क भागांची विक्री करता येत नाही. म्हणजे कंपनीला परतफेडीचेच अग्रहक्क भाग विकावे लागतात. म्हणजे कंपनीला या अग्रहक्क भागधारकांचं भांडवल एका विशिष्ट कालावधीनंतर परत करावं लागणार आहे. नंतरचं वैशिष्ट्य आहे बाजार मूल्य. अग्रहक्क भागांना दिला जाणारा लाभांशाचा दर स्थिर असल्यामुळे त्यांचे बाजार मूल्य बदलत नाही, ते स्थिर असते. समहक्क भागांबरोबर जर तुलना केली तर समहक्क भागांच्या तुलनेत या भागांची मूल्यवृद्धी होत नाही. बघा हा पॉईंट तुम्हाला समजला का? बाजार मूल्य म्हणजे भागांची मार्केट व्हॅल्यू. तर अग्रहक्क भागांना दिला जाणारा लाभांशच मुळी स्थिर आहे. यामुळे या भागांच्या किमतीमध्ये चढ उतार होणारच नाही आहे, त्यांचं बाजार मूल्य बदलणार नाही आहे, तर ते स्थिर असणार आहे. नंतरचं वैशिष्ट्य आहे मतदानाचा अधिकार. अग्रहक्क भागधारकांना मतदानाचे सर्वसाधारण हक्क नसतात, परंतु अग्रहक्क भागधारकांच्या गुंतवणुकीवर ज्याचा परिणाम होतो अशा निर्णयांच्या बाबतीत अग्रहक्क भागधारकांना त्या मुद्द्यावर मतदान करता येते. मतदानाचा अधिकार सर्वसाधारण दिलेला नाही आहे, परंतु मर्यादित स्वरूपात त्यांना मतदानाचे अधिकार दिलेले आहेत. ते सुद्धा जेव्हा त्यांच्या लाभासंदर्भात असतील, त्यांच्या हितासंदर्भात असतील, त्यांच्या गुंतवणुकीवर परिणाम करणाऱ्या काही गोष्टी असतील तर अशा गोष्टींच्या बाबतीत अग्रहक्क भागधारकांना मतदान करता येते. नेक्स्ट वैशिष्ट्य आहे जोखीम. अग्रहक्क भागांमधील गुंतवणुकीची काही विशिष्ट कालावधीनंतर परतफेड केली जाण्याची खात्री असल्यामुळे या भागांमधील गुंतवणूक फारशा जोखमीची नसते. यांना कुठलीही जोखीम अग्रहक्क भागधारकांना उचलावी लागत नाही, कारण यांना यांचं भांडवल काही ठराविक काळानंतर कंपनी परत करणार असते. ज्यांना गुंतवणुकीतील जोखीम घ्यायची नाही असे लोक अग्रहक्क भागांमध्ये निधी गुंतवतात. भांडवलाची सुरक्षितता आणि निश्चित लाभांश असे 2 फायदे अग्रहक्क भागधारकांना मिळतात. बघा अग्रहक्क भागधारकांना 2 जे फायदे मिळतात ते म्हणजे त्यांना निश्चित लाभांश मिळतो आणि भांडवलाची सुरक्षितता मिळते. म्हणजे भांडवल परतफेड करतेवेळी जो अग्रहक्क दिलेला आहे, लाभांश वाटपावेळी जो अग्रहक्क दिलेला आहे, त्यामुळं हे 2 फायदे त्यांना मिळतात.
यामुळं मंदीच्या काळात सुद्धा जेव्हा व्याजदर घसरत असतात तेव्हा भागधारकांना अग्रहक्क हे वरदानच असते. आणि म्हणून जे गुंतवणूकदार फक्त फायद्याचा विचार करतात असे गुंतवणूकदार अग्रहक्क भाग खरेदी करण्याला प्राधान्य देतात. नंतर त्यांनी वैशिष्ट्य सांगितलेलं आहे दर्शनी मूल्य. समहक्क भागांशी तुलना करता अग्रहक्क भागांचे दर्शनी मूल्य खूपच जास्त असते. साधारणपणे त्यांचं दर्शनी मूल्य 100-200 अशा पटीत असते. शेवटचं वैशिष्ट्य आहे हक्क भाग आणि बोनस भाग. अग्रहक्क भागधारकांना बोनस भाग आणि हक्क भाग घेता येत नाहीत. समहक्क भागधारकांना कंपनी हक्क भाग आणि बोनस भाग देते, परंतु अग्रहक्क भागधारक हक्क भाग व बोनस भाग मिळवण्यास पात्र नसतात. ही अग्रहक्क भागांची वैशिष्ट्ये आपण पाहिलेली आहेत. माझ्या 15 वर्षाच्या अनुभवावरून मला असे सांगावेसे वाटते की SP हा विषय तसा थोडा कायद्याकडे झुकणारा आहे, त्यामुळे तो विद्यार्थ्यांना समजण्यास अवघड वाटतो. परंतु तुम्ही माझ्या ऑडिओज आणि व्हिडिओज लक्षपूर्वक ऐकल्या पाहिल्या तर मला खात्री आहे की तुम्हाला नक्की हा विषय सोपा वाटेल. एवढंच नाही तर तो विषय आवडू लागेल आणि तुम्ही नक्की उत्तम मार्क्स घ्याल. पुढील भागात आपण समहक्क भाग